बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि या सृष्टीमध्ये सर्व ग्रहगोल सतत आपल्या विशिष्ट गतीने मार्गक्रमण करत असतात आणि यामुळेच या ग्रहांचे स्थित्यंतर होत असते. दिनांक 14 मार्च 2026 रोजी आत्माकारक असलेला हा सूर्यग्रह आपले राशी परिवर्तन करत आहे आणि तो दिनांक 14 मार्च 2026 रोजी रात्री 1:02 मीन या जलतत्वाच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. येथे आधीपासूनच शनी विराजमान आहे आणि म्हणून येथे सूर्य आणि शनी यांची युती होणार आहे. ही युती प्रत्येक राशीवर कसा प्रभाव टाकणार आहे याची ज्योतिषीय माहिती आपण करून घेणार आहोत. मीन राशीमध्ये हा सूर्य पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या 3 नक्षत्रातून प्रवास करणार आहे आणि पूर्वा भाद्रपदा हे गुरुचे, उत्तरा भाद्रपद शनीचे, तर बुधचे नक्षत्र हे रेवती आहे. या नक्षत्रातून सूर्याचे हे गोचर प्रत्येकासाठी कसे फळ घेऊन येणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा ही आपण पाहणार आहोत. या शृंखलेचा आज दुसरा भाग आहे आणि या भागामध्ये आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी सूर्याचे हे गोचर कसे असणार आहे याची माहिती जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्र राशी माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि फलादेशाच्या अचूकतेसाठी हे राशीफल आपली चंद्र राशी आणि आपली लग्न राशी या दोन्हीनुसार पाहावे आणि अंतिमतः आपला एकत्रितपणे निर्णय घ्यावा, कारण या दोनही कुंडल्या तितक्याच महत्त्वाच्या असतात. आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे. तुळ राशीसाठी सूर्य हा लाभेश आहे आणि असा हा सूर्य षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. सूर्याकडे एकच दृष्टी असते, ती म्हणजे 7वी, आणि सिंह ही सूर्याची स्वराशी असून मेष ही सूर्याची उच्च राशी, तर तुळ ही सूर्याची नीच राशी असते. षष्ठ भाव हा रोग, रिपू आणि ऋण यांचा भाव आहे आणि येथे असलेल्या सूर्याची दृष्टी तुमच्यासाठी व्ययभावावर पडणार आहे. षष्ठ भावामध्ये सूर्य हा शुभ फलदायी असतो, परंतु येथे सूर्य आणि शनी यांची युती होणार आहे. ही युती रोगभावात आहे आणि म्हणून स्वास्थ्याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. कार्यक्षेत्रात मात्र तुम्ही प्रभावीपणे काम करू शकाल आणि तुमचे सामर्थ्य हे सुद्धा यामुळे उठून दिसणार आहे. व्यवसायामध्ये हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे. दूर व्यापार विस्तार करणार असाल तर त्यासाठी सूर्याचे हे गोचर अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड परिश्रमाने यशप्राप्ती करून देणारा असा असणार आहे. प्रेमी जीवनामध्ये सावधानता बाळगणे गरजेचे असणार आहे. उगाचच राईचा पर्वत हा तुम्ही करू नये. दाम्पत्य जीवन हे सुद्धा ठीकठाक असलेले तुमच्यासाठी दिसून येत आहे. एकंदरीतच तुळ राशीच्या जातकांसाठी हा कालखंड ठीकठाक व्यतीत होणार आहे, परंतु त्यांनी नातेसंबंध सांभाळणे हे गरजेचे असणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने, कामाकाजाच्या दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी साहस करायला लावणारा आणि त्यामध्ये यश मिळवून देणारा असा असणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी दशम भावाचा असलेला हा सूर्य तुमच्यासाठी पंचमातून आपले गोचर करत आहे. पंचम भाव हा विद्या, संतती आणि भावनांचा भाव आहे आणि येथे असलेल्या सूर्याची दृष्टी तुमच्यासाठी एकादश भावावर पडणार आहे. तुमचे घेतलेले निर्णय हे योग्य ठरण्याची शक्यता ही दाट आहे. कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठ हे तुमच्या कामावर खुश असणार आहेत. नोकरीमध्ये पदोन्नतीच्या संधी मिळताना दिसून येत आहेत. व्यापार व्यवसाय वृद्धीसाठी हा कालखंड चांगला आहे. शेअर मार्केट, लॉटरी, सट्ट्या इत्यादीत जर तुम्ही कार्यरत असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे. लाभावर दृष्टी असल्याने हा कालखंड धनागमनाच्या दृष्टीने तुमच्यासाठी चांगला आहे. जुनी येणी वसूल होतील आणि एकापेक्षा अधिक मार्गाने लाभाचे योग हे तुमच्यासाठी दिसून येत आहेत. 11वा भाव हा तुमच्या इच्छापूर्तींचा, कामनांचा भाव आहे आणि म्हणून येथे असलेला प्रत्येक ग्रह हा शुभ फलदायी ठरत असतो आणि येथे सूर्याची दृष्टी असल्याने तुमच्या इच्छांचा पूर्ती होण्याचा हा कालखंड आहे. प्रेमी जीवनासाठी हा कालखंड ठीकठाक असणार आहे, परंतु अहंकार हा मात्र त्यांनी बाजूला ठेवला पाहिजे. आपल्या जोडीदारावर त्यांनी प्रभुत्व गाजवू नये, त्यामुळे नातेसंबंध धोक्यात येऊ शकतात. व्यवसायाच्या कक्षा जर तुम्ही रुंदावणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे. सामाजिक संपर्क वाढवण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. धनागमनाचे स्रोत हे तुम्हाला सापडताना दिसत आहेत. दाम्पत्य जीवन हे सुद्धा
सुखमय असलेले दिसून येत आहे. परंतु गर्भवती स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. मनासारखे यश संपादन करण्यासाठी हा सूर्य तुम्हाला मदत करताना दिसत आहे. परंतु तुम्हाला अधिक परिश्रमाची गरज ही सुद्धा भासणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्य हे चांगले असणार आहे, परंतु तुम्ही तुमचा आहार हा सुपाच्य ठेवला पाहिजे. उपाय म्हणून सूर्यार्घ देणे, सूर्यस्तुती किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे किंवा श्रीहरी विष्णूची आराधना ही तुमच्यासाठी फलदायी ठरताना दिसत आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी हा सूर्य तुमच्यासाठी भाग्येश आहे आणि असा हा भाग्येश तुमच्यासाठी चतुर्थ भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे. चतुर्थ भाव हा वाहन, वास्तू, मातृसौख्य यांचा भाव आहे. कार्यक्षेत्रात हा सूर्य तुमच्यासाठी अनुकूल आहे, परंतु हा सूर्य घरात मात्र अशांतता पसरवताना दिसत आहे. पारिवारिक सौख्य त्यामुळे बाधित होऊ शकते आणि म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये वातावरण बिघडणार नाही याची परोपरी काळजी घेणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. सरकारी नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे. जे प्रॉपर्टी विषयक म्हणजे रिअल इस्टेट संबंधी काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. या कालखंडात मातृसौख्य बिघडण्याची शक्यता सुद्धा दिसून येत आहे आणि त्यामुळे आपल्या आईच्या स्वास्थ्याची तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर वडिलांची सुद्धा वैचारिक मतभेद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे. कामाच्या ठिकाणी सफल व्हाल, मात्र घरात मात्र मानसिक त्रास किंवा कलह जाणवणार आहेत. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे तुम्हाला थकावट निर्माण होताना दिसत आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या परिवाराला आणि जोडीदाराला सुद्धा वेळ देऊ शकणार नाही आणि त्यामुळे तुमचे कौटुंबिक स्वास्थ्य हे बाधित होऊ शकते. तुमच्या वैयक्तिक स्वास्थ्याचा विचार केला तर ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे. त्यासाठी सूर्यार्घ देणे, सूर्योपासना करणे यासारखे सोपे उपाय तुमच्यासाठी हितकर ठरू शकतात. तर मकर राशीच्या जातकांसाठी अष्टम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी तृतीयातून गोचर करत आहे. हा भाव करिअरचा आहे, परिश्रमाचा आहे. त्याचबरोबर भावंडांचा विचार हा सुद्धा या भावावरून होतो. कार्यक्षेत्रामध्ये नवे प्रतिस्पर्धी असणार आहेत, पण तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुमचे बोलणे प्रभावी ठरताना दिसून येत आहे. कामासाठी का होईना प्रवासाचे योग येताना दिसत आहेत. व्यापारीसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. सामाजिक क्षेत्र जसे मीडियासारख्या क्षेत्रात जर तुम्ही कार्यरत असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे. भाग्यभावावर या सूर्याची दृष्टी असल्याने धार्मिक कृत्य करणे, त्यात सहभाग घेणे अशासारख्या गोष्टींमध्ये तुमची रुची असणार आहे. त्याचबरोबर तीर्थयात्रा करण्याचे योग हे सुद्धा तुमच्यासाठी जुळून येत आहेत. परंतु कार्यक्षेत्रामध्ये ज्येष्ठांशी, घरातील वडीलधाऱ्या माणसांशी तुमचे मतभेद होऊ शकतात आणि त्यामुळे ते संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घेणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. कारण शनी आणि सूर्य हे दोनही एकमेकांचे नैसर्गिक शत्रू आहे आणि यांचीही युती असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर स्वास्थ्याची काळजी घेणे त्यांच्यासाठी गरजेचेच आहे. स्वास्थ्य ठीक राहावे त्यामुळे सूर्यार्घ देणे, सूर्योपासना करणे, सूर्याच्या बीज मंत्रांचा जप करणे यासारखे उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात. तर ज्यांना आरोग्यविषयक समस्या आहेत त्यांनी रविवारी गूळ आणि गहू यांचे दान मंदिरात करणे त्यांच्यासाठी हितावह ठरेल. कुंभ राशीच्या जातकांसाठी सप्तम भावाचा असलेला हा स्वामी द्वितीयातून आपले गोचर करत आहे. द्वितीय भावात शनी आणि सूर्य यांची युती होणार आहे. धन, वाणी, कुटुंबाचा हा भाव आहे. नोकरीत तुम्ही प्रभावी ठरताना दिसत आहात. नोकरीत हा कालखंड चांगला आहे. व्यापार, भागीदारीत सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. जुनी येणी वसूल होतील. पैतृक संबंधीची कामे असतील तर ती मार्गी लागतील. परंतु द्वितीय भावातील हा सूर्य आणि शनी यांची युती वाणीत मात्र कटुता निर्माण करणार आहे. त्यात अधिकाराची आणि अहंकाराची भावना दिसून येत आहे आणि म्हणून तुम्ही तुमची वाणी ही संयमित ठेवली पाहिजे. आपल्या वाणीमुळे कोणाचे मन दुखणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. त्याचबरोबर असत्य भाषण हे करू नये आणि व्यसनांपासून सुद्धा त्यांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला आहे आणि ज्यांना सखोल अध्ययन करण्याची इच्छा आहे किंवा अध्यात्मात अध्ययन करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. कुंभ राशीच्या जातकांनी आपले वाहन सुद्धा या कालखंडात जपून चालवले पाहिजे. दुखापत होणार नाही याची काळजी त्यांनी घेणे हे गरजेचे आहे. स्वास्थ्याचा विचार करता
नेत्रपीडा, घशाची दुखणी यासारखे त्रास तुम्हाला या कालखंडात सतावू शकतात. उपाय म्हणून सूर्यस्तुती वाचणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हितावर ठरणार आहेत. त्याचबरोबर रामाची उपासना ही सुद्धा तुमच्यासाठी हितावर ठरताना दिसणार आहे. मीन राशीच्या जातकांसाठी षष्ठ भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी व्यक्तिमत्व भावावरून म्हणजे लग्न भावावरून गोचरीचे भ्रमण करणार आहे. येथे सूर्य आणि शनी यांची युती होणार आहे. तुम्ही ऊर्जावंत या कालखंडात बनणार आहात. नेतृत्व गुण हे वाढणार आहेत. तुमचे निर्णय हे सुद्धा त्वरित आणि प्रभावी ठरणार आहे. परंतु त्याची दृष्टी ही सप्तम भावावर पडणार आहे. त्यामुळे तुमचे दाम्पत्य जीवन हे बाधित होऊ शकते. अहंकारामुळे तुमच्या दाम्पत्य जीवनात तणाव निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर जे ज्येष्ठ दाम्पत्य आहेत त्यांनी आपल्या जोडीदाराची काळजी घेणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर आपली मते आपल्या जोडीदारावर लादू नये हे सुद्धा पथ्य त्यांनी पाळले पाहिजे. प्रेमी जीवनात एकंदरीत सामंजस्याने वागणे हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. जे प्रशासन क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. वडिलांशी सलोख्याचे संबंध ठेवणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. वडिलांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. नोकरीत सुद्धा वरिष्ठांच्या सल्ल्याने तुम्हाला वागावे लागणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता उष्णतेचे विकार, डोकेदुखी, ब्लड प्रेशर इतक्या सारख्या ज्यांना समस्या आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी या कालखंडात घेतली पाहिजे. उपाय म्हणून त्यांनी सुद्धा सूर्योपासना करणे, सूर्यस्तुती हे मराठीतले जे पुस्तक आहे ते वाचणे, त्याचबरोबर रविवारी गूळ आणि गहू यांचे दान मंदिरात करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. सूर्य आणि शनी यांची युती तुमच्या लग्नभावावर आहे आणि सध्या तुम्हाला 7.5 सुद्धा सुरू आहे. त्यामुळे तुम्ही सूर्याच्या उपासनेबरोबर मारुतीची उपासना ही सुद्धा करणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. ज्यामुळे हे गोचर तुमच्यासाठी सुखदायी ठरण्यास तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे. अशा रीतीने आज आपण सूर्याचे गोचर भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेमध्ये आज आपण तुला ते मीन राशीच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे आणि ही शृंखला येथे पूर्ण झालेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिष्य आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.